2023 मध्ये महिला आरक्षण मंजूर झालंय. आरक्षणाच्या आडून डिलिमिटेशनचा डाव असल्याचं म्हणत प्रणिती शिंदेंनी भाजपवर प्रहार केलाय. महिला विरोधी कोण आहे ते जनतेसमोर आलंय. 543 जागांमध्ये आरक्षण द्यायला काय हरकत आहे असाही सवाल त्यांनी विचारलाय. 2024 मध्ये ते आरक्षण का दिलं नाही असाही सवाल प्रणिती शिंदेंनी उपस्थित केलाय. अधिवेशन झालं महिला आरक्षणाच्या नावाखाली ते भारतीय जनता पक्षाचं सर्वात मोठं अपयश होतं सत्तेत आल्यापासून. महिला भावनांशी खेळून महिलांचा वापर करून डिलिमिटेशनच्या नावाखाली हे बिल संसदेत आणलं. हे बिल खरं तर 2023 मध्येच पारित झालं होतं. 23 मध्ये पारित करून 24 मध्ये एक्झिस्टिंग 543 मध्ये तुम्ही का लागू करत नाही? तुम्ही वाढवताय. दुसरी गोष्ट 50% वाढवण्याचं म्हणजे 543 चे 850 झाले असते. आणि जे अतिरिक्त आहे तुम्ही बघा, हे महिला विरोधी कसे आहे. महिलांचा वापर एकीकडे करताय तुम्ही इलेक्शनच्या वेळेस महिला बिलाचं नावाखाली डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे करताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती महिला विरोधी आहे ह्याच्यावरून कळतं की तुम्हाला सीट्स वाढवून महिलांना आरक्षण द्यायचं. आरक्षण केव्हा म्हणतात? जेव्हा एक्झिस्टिंग सीट्स मध्ये जेव्हा तुम्हाला जागा आरक्षित होतात तेव्हा त्याला आरक्षण म्हणतात.